वडील चोरी करायचे, आपल्या इथले वडील हा वडील चोरी करायचे. मुलाला वाटलं महाराजांचा मुलगा महाराज होतो का नाही, डॉक्टरचा मुलगा शिक्षकाचा मुलगा, आता होत नाही म्हणून सोडा. तसं चोराच्या मुलाला वाटलं की बाबांनी मला सुद्धा चोरी शिकवली पाहिजे. तो वडिलांच्या पाठीमागे लागला की बाबा तुम्ही जसं चोरी करताय तसं मला सुद्धा चोरी शिकवा. वडिलांनी म्हटलं बाळा चोरी शिकवता येण्यासारखी गोष्ट नाहीये, तुला काय लागतं ते मागून घे, पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, सुख सुविधा पाहिजेत, सगळ्या काही मी देतो, पण चोरी शिकवता येत नाही. आता ते बाला हट्ट महाराज, पोराच्या हट्टापुढे बापाचं काय नाविलाज झाला. ठरवलं एक दिवस तुला चोरी शिकायची आहे ना, ते काही शिकवता येण्यासारखी नाहीये, मग काय करू, मी आज चोरी करण्यासाठी जाणार आहे. आणि चोरी एक गोष्ट अशी आहे, कोणाच्या घरामध्ये कोणत्या कप्प्यात कोणत्या कपाटात कोणत्या जागी काय काय ठेवलं ह्या चोराला काहीच माहिती नसतं. अनोळखी असणाऱ्या घरामध्ये जायचं, त्याचं घर फोडायचं, कपाट फोडायचं, तिथून ऐवज घेऊन लंपास व्हायचं. सोपं आहे? सोपं आहे का? शेजारी चालता चालता शेजारच्या शेतकऱ्याचा कांदा जर उपटला तर तो लगेच चोरी पकडली जाते, होते का नाही? हरभरे चालत चालत माणसं भरतात, एवढी मोळी काय म्हणतात त्याला, भारा बांधतात, तरी चोरी पकडली जाते. मग तो बाप न राहून त्या मुलाला घेऊन जातो. त्या दिवशी घरामध्ये घुसतात, दार फोडलं जातं, दारामध्येच मालक झोपलेला असतो, मालकाला जाग येत नाही. आतमध्ये कपाटातलं सगळं ऐवज, सगळं सोनं नाणं गाठोड्यामध्ये बांधलं जातं. आणि वडील म्हणतो येता येता तेवढं कपाटाचं दार लावून ये, कपाटाचं दार लावून ये. आणि वडील बाहेर निघतात. येता येता वडील सरळ येत नाहीत, जो मालक दारात झोपला होता त्याला लात मारून बाहेर निघून येतात. मग काय सगळीकडे ते घर मालक उठतो महाराज, सगळीकडे चोर 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 आरडाओरडा होतो. हा आत कपाटाचं दार लावायला गेलेला तिथं अडकला जातो. कसं बस इकडनं तिकडनं खिडकीतून उडी मारून काटे कुटे तुडवत आडरानाने पळत 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 घरी येतो तर काय वडील पांघरून घेऊन झोपलेले असतात. तो म्हणतो तुम्ही वडील आहेत का कसाई, आपल्या स्वतःच्या मुलाला चोरी करायला घेऊन गेलात आणि तिथं मला पकडून दिला असता, आता तुम्ही ओरडायची काय गरज होती. वडिलांनी म्हटलं परत आलाय ना, गब्बस म्हणे, चांगला चोर होशील. चोरी शिकवता येत नाही. चोराला सुद्धा वाटतं मी जे करतोय ते योग्य करतोय, तसं लाच खाणाऱ्याला सुद्धा वाटतं मी जे टेबल खालून घेतोय ते योग्य आहे. कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे काही ठरवता येत नाही. विठाला तसं शेतकऱ्याला विचारा, फॅट लागण्यासाठी काय करता तुम्ही. आता मी परत ते झालेलं चिंतन या ठिकाणी रिपीट करणार नाही, पण फॅट लागण्यासाठी तुम्ही काय करता, युरिया मिक्स करता, केमिकल मिक्स करता का नाही? खरं बोला, नाहीतरी जनावर आटतील. करतात. शेतकऱ्याला सुद्धा वाटतं मी जे करतोय ते योग्य करतोय. मग तुम्ही करताय ते योग्य करताय, मग जर योग्य करणाऱ्याच्या लाईन मध्ये तुमचं नाव का बसत नाही? वाटतंय ना तुम्हाला योग्य करतायत, मग त्या रांगेमध्ये आपलं नाव का जात नाही? आज कितीतरी महानुभव होऊन गेलेले आहेत, मोठे मोठे व्यक्ती होऊन गेलेले आहेत. संत वामनभाऊ महाराज, संत भगवान बाबा होऊन गेलेले आहेत, निगमानंद बाबा होऊन गेलेले आहेत. यांच्या रांगेमध्ये आपलं का नाव येत नाही? प्रत्येकाला वाटतं मी करतोय तो योग्य करतोय. मंत्र्याला वाटतं मी जे करतोय ते योग्य करतोय, सरपंचाला वाटतं माझं योग्य आहे. तसं हे जे करण्याच्या पाठीमागे वाटतं, मला सांगा बॉम्ब टाकणाऱ्याला वाटायला काय वाईट वाटतं का? त्याला सुद्धा वाटतं माझं बॉम्ब टाकणं योग्य आहे. योग्य अयोग्य हे तुमच्या अंतःकरणावर डिपेंड आहे. तुमचं अंतःकरण साक्षी देतं, त्या ठिकाणी तुम्ही योग्य मार्गाने. तुम्ही चुकीचं करून बघा. एक दिवस काय करा, सकाळी उठलं तेव्हापासून खोटं बोलायला सुरुवात करा. किती वेळ खोटं बोलणार? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 1 तास, अर्धा दिवस. पुढे तुमचं मन सांगत असतं आता बस झालं, अर्धा दिवस झालं गेलं, 12 तास झाले, तू 6 तास झालं खोटं बोलतोय, आता तरी खरं बोल. आतून आवाज येतो. ही अंतःकरणाची अवस्था आहे. आणि या योग्य अयोग्य करण्याच्या पाठीमागे काही माणसांनी देश उद्ध्वस्त केले. आज जे हल्ले चालू आहेत रशिया आणि हे हल्ले म्हणजे
माणसाने जनावरांनी ते काय निर्मिती केलेली आहे का? माणसाचं बुद्धीचं कौशल्य आहे, वापरावं कुठं याचं ज्ञान थोडं मागे पुढे झालं. ज्याच्यासाठी निर्मिती झाली होती त्याच्यासाठी न होता विध्वंस करण्याच्या पाठीमागे लागलेली आहे, ही बुद्धिमत्ता आहे. विठ्ठल